तू हे कसं करतोस. तू हे कसं करतोस. कसं, परत हाव. तू करता असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद डू. बघा डब्ल्यूएच शब्द सहाय्यकारी क्रियापद डू. त्यानंतर करता आला यू. हाऊ डू यू. आता गंमत अशी बघा इंग्रजी भाषेची, जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते तुम्ही मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापरू शकता आणि इकडे करणेच हे मुख्य क्रियापद आहे. त्यामुळे परत आपल्याला डू हा मुख्य क्रियापद म्हणून वापरावा लागेल. डू हा शब्द. हाऊ डू यू डू धिस. हे तू कसं करतोस. मला सांग ना, प्लीज टेल मी. आज्ञार्थी वाक्य जेव्हा आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो हे सगळं मिक्स झाल्यानंतर खूप सुंदर होईल. माझं तुम्हाला सांगणं असं आहे, ज्या वेळेला आपण जे करतोय ते करेक्ट करूया, परफेक्ट करूया, जेणेकरून आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा हे अचूक झाल्यामुळे ते त्याच्यामध्ये ऍड होईल. पुढचं पाठ मागचं सपाट असं अजिबात होता कामा नये. आणि म्हणून ते पाठ वगैरे करण्याच्या पाठ तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर करायचं, कारण ते गरजेचं आहे. जसं की डब्ल्यूएच टाईप क्वेश्चनची रचना काय आहे, एसनो टाईप क्वेश्चनची रचना काय, अचूक असायला पाहिजे. कारण अचूक असेल तर मग तुम्हाला कोणी कन्फ्युजन होईल. डब्ल्यूएच शब्द सहाय्यकारी क्रियापद करता, क्रियापदाचे योग्य रूप, वाक्याचा राहिलेला भाग, प्रश्नचिन्ह. बघा चुकूच शकत नाही. पूर्ण आत्मविश्वासाने असो. तर तू हे कसं करतोस. हाऊ डू यू डू धिस. ओके. आता हेच मी हे कसं करतो. आता मी जरा बिझी, आय एम बिझी राईट नाव. मी तुला नंतर सांगेल. आय विल टेल यू इच आफ्टरवर्ड्स. असं तुम्ही उत्तर देऊ शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर साधा वर्तमान काळातील प्रश्नाचं उत्तर साध्या वर्तमान काळातच असतं असं नाही. त्यामुळे आता इथे आपण त्याचं काही उत्तर वगैरे घेत नाही. एवढं मला करेक्ट समजलं तरी भरपूर आहे. ही मशीन कशी चालते. ही मशीन कशी चालते. कशी, परत हाव. हाव मशीन तृतीय पुरुषी एकवचनी. इट समोर काय येणार, डज. हे तोंडपाठ असायला, म्हणून तुमचं स्ट्रक्चर आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, दे डू, तोंडपाठच पाहिजे. हाऊ डज करता कोण आहे, ही मशीन. धिस मशीन. MA स्पेलिंग चुकवाय तुम्ही चुकून म्हणून मी असं वेगवेगळं लिहितो. MACHINE. हाऊ डज धिस मशीन हा करताय आणि काम करते म्हणजे वर्क. WORK वर्क. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद करता, क्रियापदाचे योग्य रूप, वाक्याचा राहिलेला भाग नसल्यामुळे लिहिलं नाही आणि क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. ही मशीन कशी चालते. हाऊ डज धिस मशीन वर्क. ट्राय टू अंडरस्टँड की आपण जे काय करतो सराव तर गरजेचंच आहे, परंतु जिथे वाक्य येतं कसं, मी तुम्हाला परत परत सांगेल हे की तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट घडते कशी, त्याचं मेकॅनिझम कळतं, त्याची ती पूर्ण क्रिया स्टार्ट टू एंड कशी घडते, तेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मविश्वास येतो. कारण मग तुमच्याकडे एक कॉन्क्रीट गोष्ट असते कुठली तरी. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणतो बघा, A अधिक B कंसाचा वर्ग. तुम्हाला जर तुमचा फॉर्म्युला पूर्ण पाठ असेल, A चा वर्ग अधिक 2AB अधिक B चा वर्ग, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अंक टाकायचे असतं, एवढंच काय ते, आणि पुढचा भाग तुम्हाला आपोआपच येतो. सो लिहून घ्या, मी ही मशीन कशी चालते. हाऊ डज धिस मशीन वर्क. बघा ही काही कदाचित मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा झालेली वाक्य असू शकतात, परंतु सिरीज मध्ये आल्यामुळे आपण ती घेऊया, काय हरकत नाही. परत आल्याने काय फरक नाही पडत आपल्याला. तू कुठे राहतोस. कुठे, वेअर. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद तू असल्यामुळे डू. करता यू. राहण्यासाठी क्रियापद लिव्ह. हे आपलं झालेलं आहे. वेअर डू यू लिव्ह. तो कुठे राहतो. वेअर डज ही लिव्ह. हे सुद्धा आपल्या झालेलं आहे. त्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेली आहेत. मी इथे राहतो. आय लिव्ह इन सो अँड सो सिटी. ओके. त्यामुळे त्याच्यात जास्त खोलात न जाता फक्त आपण एक तुम्हाला थोडंसं तुमचं रिव्हिजन व्हावं ह्या उद्देशाने ते वाक्य मी घेतलं. ठीक आहे. हा रस्ता कुठे जातो. कुठे, वेअर. हा रस्ता म्हणजे तृतीय पुरुष एकवचनी इट. इट समोर सहाय्यकारी क्रियापद डज. वेअर डज. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद करता.
धिस रोड क्रियापद गो, जाण्यासाठी गो. बघा, वेअर डज धिस रोड गो, हा रस्ता कुठे जातो. आता याचं सुद्धा आपण पाहिलेलं उत्तर. हा रस्ता पुण्याला जातो. धिस रोड गोज टू पुणे. हा रस्ता मुंबईला जातो. धिस रोड गोज टू मुंबई. हा रस्ता नांदेडला जातो. धिस रोड जाण्यासाठी क्रियापद गो, त्याला लागणार ओ ने शेवट झाल्यामुळे ईएस. धिस रोड गोज टू नांदेड, शहराचं नाव प्रॉपर नाव नसल्यामुळे एन कॅपिटल NANDED नांदेड. बघा, हा रस्ता कुठे जातो. वेअर डज धिस रोड गो, हा रस्ता नांदेडला जातो. धिस रोड गोज टू नांदेड. आता समजा तुम्हाला माहित नसेल हा रस्ता कुठे जातो, तुम्ही असं पण उत्तर देऊ शकता, सॉरी बट आय डोंट नो वेअर धिस रोड गोज. ते पण आपण पाहू की धिस रोड गोज असं का, वेअर नंतर वेअर डज वगैरे सिस्टमॅटिकली. तुम्ही फक्त मी सांगतोय ह्या स्टेप्सला फॉलो करत चला. प्रत्येक प्रकारची इंग्रजीची एकही शक्यतो मी तुम्हाला असं म्हणजे अहंकाराने बोलत नाही, अतिशय विनम्रतेने सांगतोय. इंग्रजी भाषेत जितक्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना आहेत, एकही वाक्यरचना आपल्याकडून सुटणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या समोर जे मी ठेवतोय ते करेक्ट करा. आपण ते करेक्ट केल्यानंतर पुढे जायचं, थोडंसं करायचं, करेक्ट करून पुढे जायचं. दिस फॉर्म्युला इज डेफिनेटली गोइंग टू हेल्प अस अ लॉट. निश्चितपणे हा फॉर्म्युला आपल्याला खूप मदत करणार आहे. ओके, हा रस्ता कुठे जातो. वेअर डज धिस रोड गो. धिस रोड गोज टू नांदेड. आता फक्त इथे काय शहराचं नाव बदलेल, मुंबई, पुणे, नाशिक एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. तू खोटे का बोलतोस, असं वाक्य. बरं, तू खोटे का बोलतोस. ओके, आता खोटे बोलण्यासाठी इंग्लिश मध्ये जे क्रियापद आहे, टू लाय म्हणजे खोटं बोलणे. दोन अर्थ होतात त्याचे. लाय म्हणजे पहुडणे, म्हणजे असं जमिनीवर पडून राहणे, त्याला सुद्धा लाय म्हणतात. आणि टू लाय म्हणजे खोटे बोलणे. ओके, सो तू खोटे का बोलतोस. का म्हणजे व्हाय, WHY व्हाय. तू असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद डू. खूप सराव करायचा, कधीच चुकणार नाही आपण. व्हाय डू करता यू, आणि खोटे बोलण्यासाठी क्रियापद जसं तसं लाय. व्हाय डू यू लाय. आता 12 काळांचा व्यवस्थित अभ्यास झाल्यावर ह्या प्रश्नावर तुमच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया असू शकतात. जसं की तू खोटे का बोलतोस, व्हाय डू यू लाय. तुम्ही विचारू शकता, तुला कोण बोललो, हू टोल्ड यू दॅट आय लाय, की मी खोटं बोलतो. तुम्ही म्हणू शकता, मी कधीच खोटं बोलत नाही. यू आर रॉंग, यू हॅव बीन गिव्हन समथिंग रॉंग इन्फॉर्मेशन, सम रॉंग इन्फॉर्मेशन. येस, आय नेव्हर लाय, मी कधीच खोटं नाही बोलत. बघा, कधीच नाही. बघा, मी म्हणजे त्याला असं पण म्हणू शकतो आपण, तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आय नेव्हर लाय, मी कधीच खोटं बोलत नाही. अशी पण प्रतिक्रिया तुम्ही देऊ शकता. ते नंतर आपण सगळं करणार आहोत. तुर्तास थोडीशी प्रतिक्रिया घेऊ आपण. मी कधीच म्हणजे आता ही अशा पद्धतीने मिक्स पद्धतीने इंग्रजी बोललं जातं. बघा, इथे WH टाइप क्वेश्चन आहे, पण त्याचं उत्तर कसं असेल बघा. मी कधीच खोटं बोलत नाही. मी कधीच खोटं बोलत नाही. आता कधीच नाही साठी आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आठवून बघा तुम्ही, आपण शिकलेलो आहोत. जे नवीन असेल त्यांनी निगेटिव्ह सेंटेन्सचं प्रकरण जाऊन बघायचं. मी कधीच खोटं बोलत नाही. आय कधीच नाही, हा जो शब्द आहे कधीच आणि नाही, याच्यासाठी इंग्लिश मध्ये शब्द वापरला जातो नेव्हर. आय नेव्हर, कधीच नाही साठी क्रियापद जसं आय नेव्हर लाय. ओके, तू खोटे का बोलतोस, व्हाय डू यू लाय. मी कधीच खोटे बोलत नाही. खोटं म्हणा, खोटे, मी कधीच खोटे बोलत नाही. आय नेव्हर लाय. आणि जसं तुम्हाला बोललो, तुला कोण बोललं, हू टोल्ड यू that I lie, I never lie. The information you have got about me is absolutely wrong. I'm a very clear cut person. मी एकदम क्लिअर कट माणूस आहे. I never lie. I'm a trustworthy person. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस. असं बरंच काही बोललं जाऊ शकतं. ओके, ते आपण टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत, त्याची काळजी नका करू. तू कुठे काय बोलतोस, why do you lie, मी कधीच खोटे बोलत नाही. I never lie. लिहून घ्या आणि सराव करा. तू काळजी का करतोस. बघा, तू काळजी का करतोस. का, व्हाय. तू करतोस, मी करतो, आम्ही करतो, तू करतोस, तुम्ही करता. साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण तो शिकतोय म्हणून, पण साधा वर्तमान काळ शिकून पुढे गेल्यानंतर जेव्हा हे वाक्य जेव्हा तुम्ही कसं ओळखाल,
म्हणून तुमचा आत्ताच असा अभ्यास झाला पाहिजे की तुम्हाला पुढे गेल्यानंतर कोणी कितीही म्हणजे वाकडा तिकडा कसंही फिरून प्रश्न विचारला, कसंही वाक्य आलं, तुमचं वाक्य करेक्टच येणार. वाय सहाय्य करेक्ट आपण डू कर्तृत्व असल्यामुळे वाय डू यू काळजी करण्यासाठी ग्रॅमर कुठला आहे टू वरी WORRY. तू काळजी का करतोस वाय डू यू वरी. आता एकाच वाक्याने संभाषण होत नाही. आता याच्या पुढचे वाक्य तू काळजी करायला नको. यू शुड नॉट वरी, यू शुड नेव्हर वरी. तू कशाला काळजी करतोस वाय डू यू वरी. शुड नॉट वरी, आय एम ऑलवेज विथ यू. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. टप्प्याटप्प्याने सगळी शिकू, मग ती जेव्हा एकत्र येतील तेव्हा तुम्हाला हवं तसं तुम्ही बोलू शकता. पण ती सगळी सेपरेटली आपल्याला अभ्यास करायची, त्यांचा अभ्यास करायचा. म्हणून आता आपण सध्या ज्याच्यावर फोकस करतोय ते जेव्हा करेक्ट येईल ते असं आपल्यामध्ये आतमध्ये की जबरदस्त प्रॅक्टिस करून आपल्या मनी मानसी असं करून घ्यायचं की काही झाल्याने आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे ते वाक्य बनवण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा तसूभर सुद्धा आपला आत्मविश्वास ढळता कामा नाही. पूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला ते यायला पाहिजे. ओके, सो तू काळजी का करतोस वाय डू यू वरी. त्याचे बरेच त्याच्या खाली बरेचसे वाक्य येऊ शकतात.